नमस्कार, मैं हूं जूली तिवारी। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। पत्रकार परिषद, किरण सोनावरी और विधायक बालाजी किड़ीकर का महत्वपूर्ण संबोधन। आज 18 सितंबर को अंबरनाथ में एक महत्वपूर्ण पत्रकार परिषद का आयोजन किया गया। यह कार्यक्रम आज दोपहर 2:30 बजे अंबरनाथ स्थित खासदार कार्यालय पनवेलकर प्लाजा में संपन्न हुआ। इस परिषद में महाराष्ट्र के प्रवक्ता किरण सोनावरी और शिवसेना के विधायक डॉक्टर बालाजी किड़ीकर मुख्य वक्ता के रूप में शामिल हुए। पत्रकार परिषद में किरण सोनावरी ने महाराष्ट्र के समक्ष मौजूदा प्रमुख मुद्दों पर प्रकाश डाला और राज्य की वर्तमान स्थिति पर अपनी दृष्टि साझा की। उन्होंने मीडिया के सवालों का जवाब देते हुए राज्य सरकार की योजना और नीतियों के बारे में विस्तृत जानकारी दी। विधायक डॉक्टर बालाजी किड़ीकर ने भी अपनी टिप्पणी में राज्य की राजनीतिक स्थिति, सामाजिक मुद्दों और आगामी योजनाओं पर चर्चा की। उन्होंने पत्रकारों को आश्वस्त किया कि राज्य सरकार नागरिकों के हितों के लिए पूरी तरह प्रतिबद्ध है और समस्याओं के समाधान के लिए निरंतर प्रयासरत है। पत्रकारों ने इस अवसर का लाभ उठाते हुए विभिन्न मुद्दों पर सवाल पूछे, जिनके उत्तर से उन्हें राज्य की वर्तमान स्थिति और भविष्य की योजनाओं पर स्पष्टता प्राप्त हुई। इस कार्यक्रम में श्री सुनील चौधरी, संपर्क प्रमुख जलगांव जिला और नगराध्यक्ष अंबरनाथ भी उपस्थित थे। उनकी उपस्थिति ने इस आयोजन को और भी महत्वपूर्ण बना दिया। समाप्ति पर सभी उपस्थित लोगों ने इस पत्रकार परिषद को सफल बताते हुए भविष्य में भी ऐसे संवादात्मक सत्रों की आवश्यकता व्यक्त की, जो मीडिया और जन सामान्य के बीच एक सशक्त संवाद स्थापित कर सके। आमच्या पक्षाचे प्रवक्ते व विदर्भाचे महाराष्ट्राचे समन्वयक सोनवणे साहेब या ठिकाणी सांगण्यावर आपण सगळे या ठिकाणी आलात, त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे। सत्ता पालक खेळामध्ये त्यांचा मोठा वाटा होता आणि तशाच प्रकारच्या अनेक दमन पत्रकार आपल्याकडे बसले, त्या सगळ्यांचं स्वागत करतो। किरणजींचा आमच्या सरकारचे मित्र कॉलेजला बरोबर होतो आणि आमच्या मोठ्या पक्षाचे नेते, त्याचा मला फार अभिमान आहे आणि आम्ही कमी वेळेमध्ये आपल्याला व्हॉट्सअपवर निमंत्रण दिलं आणि मला वाटतं सगळ्यात जास्तीत जास्त संख्येने आमच्यावर असलेलं प्रेम, किंबहुना किरणजीवर असलेलं प्रेम जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित झाला, त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे धन्यवाद, आभार आणि मला विनंती करतो की सगळ्यांचा पहिल्यांदाच आपण पत्रकार म्हणून एक पत्रकार मित्रांना देता झालं त्यांचा आम्ही स्वागत करतो। सगळ्या माझ्या पत्रकार मित्रांचं मी म्हणतो की तुम्ही अतिशय कमी वेळामध्ये आला। मी वास्तविकता आता पक्षाची भूमिका म्हणून सगळीकडे सगळे प्रमुख वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अशा घेत आहेत। महाराष्ट्रामध्ये महायुतीसाठी चांगलं वातावरण आहे आणि पक्षाच्या वतीनं, आमच्या वतीनं जो काही अंतर्गत सर्वे करण्यात आलेला आहे, तर त्या सर्वेच्या माध्यमातून सर्वे तुम्हाला सांगण्यासाठी मी इथे आलेलो आहे। आणि महायुतीला या राज्यामध्ये हे अतिशय म्हणजे 209 जागांवरती अनुकूल असल्याचा अहवाल आमच्या अंतर्गत अहवालामध्ये आलेला आहे। तो निरोप उच्चाटन देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जसं महायुतीचं प्रश्न महाराष्ट्रामध्ये वाढतं आहे, तसं विरोधकांच्या पायाखालची वाळू जी आहे ती सरकायला लागलेली आहे आणि या सरकण्याचे वेगवेगळे प्रकार जे आहेत आपल्याला दिसत आहेत। नुकतंच विदर्भातून काँग्रेसचे नेते सुनील केदारे यांनी वक्तव्य केले आहे की आम्ही जर सत्तेवर आलो तर आम्ही लाडकी बहीण योजना जी आहे ती आम्ही रद्द करू, आम्ही ती बंद करणार आहोत, अशा प्रकारचं वक्तव्य काँग्रेसचे तिथले भ्रष्ट आणि त्यांच्यावरती नागपूर जिल्हा बँकेच्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे, अशा प्रकारचे एक महाराष्ट्रातील बहिणींचे सावत्र भाऊ, तसे तर नाना पटोले पण आहेत आणि बाकीचे पण आहेत, हे सगळेच्या सगळे लाडक्या बहिणी योजनेला ज्या पद्धतीनं म्हणजे प्रतिसाद मिळतो आहे, त्या प्रतिसादानं यांच्या सगळ्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे। तुम्ही सगळे पत्रकार आहात, तुम्हाला माहिती असेल की एकूणच या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण चालतंय, आज सकाळी वर्षाताई गायकवाड काँग्रेसच्या नेत्याने त्यांनी एक वक्तव्य केलं की रश्मिताई ठाकरे या सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या दावेदार असू शकतात। तर यातनं तुम्ही एक
की पूर्वीच्या काळामध्ये ही शिवसेना जी होती ती सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी होती. पण सुरुवातीला या ठिकाणी उभाटाच्या वतीनं आदित्य ठाकरेंचं नाव पुढे करण्यात आलं. नंतर स्वतः माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. ते बनल्याच्या नंतर आता या ठिकाणी आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून रश्मीताई ठाकरेंचं जे काही नाव पुढे येते यातनं माझी कुटुंब माझी जबाबदारी या ह्याच्यातनं म्हणजे फक्त माझ्या कुटुंबाचं पाहायचं आणि सर्वसामान्य शिवसैनिक आहेत त्याच्या संदर्भातलं काय असा प्रश्न या निमित्तानं उभाटाचे जे नेते आहेत त्यांना आम्हाला विचारायचा आहे. आतापर्यंत काँग्रेसच्या वतीनं ज्या पद्धतीने सांगितलं तर तुम्ही पाहिलं असेल की या ठिकाणी कर्नाटकमध्ये चक्क गणपतीला अटक करण्यात आलं विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये हे करून. म्हणजे या ठिकाणी एकूणच ज्या पद्धतीनं काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर ज्या पद्धतीनं वागत आहे म्हणजे लोकसभाच्या निवडणुकीत थोडंसं काय चिंचुंदरी सारखं त्यांना यश मिळालं नाही तर त्याच्यानंतर त्यांचे असणारे मनसुबे कसे आहेत ते तुम्हाला दिसत आहे. एकीकडे राहुल गांधी ही आम्ही जर सत्तेत आलो तर विदेशात जाऊन आरक्षण बंद करू आरक्षण नष्ट करू याच्याबद्दल स्तुतोवाद करत आहेत. दुसरीकडे त्यांनी ज्या काही योजना त्यांच्या राज्यात केल्या होत्या की जशा पद्धतीने कर्नाटकमध्ये त्यांनी योजना गृहलक्ष्मी नावाची योजना चालू केली होती त्याच्या माध्यमातून 10 महिन्याला ते 2,000 रुपये महिलांना देत होते ती योजना बंद केली. हिमाचलमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. हिमाचलमध्ये त्यांनी म्हणजे 300 युनिटचं वीज आम्ही फुकटमध्ये देऊ अशा पद्धतीची योजना जाहीर केली होती. नंतर ती 125 युनिट पर्यंत आणली आणि ती योजना सुद्धा त्या हिमाचल सरकारने एक काही 4-6 महिने चालवली आणि बंद केली. म्हणजे एकूण तुम्ही पाहतात की ज्या पद्धतीनं या ठिकाणी देशामध्ये राजकारण केलं जात आहे विरोधकांच्या याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही पाहत असाल की काल म्हणजे आप पक्षाचे जे नेते आहेत अरविंद केजरीवाल यांनी आतिशी मार्ले यांना मुख्यमंत्री पदाची घोषणा केलेली मुख्यमंत्री म्हणून. तुम्ही एक लक्षात घ्या आतिशी मार्लेंचा इतिहास तुम्ही जरा शोधून काढला तर त्यांनी अफजलपूर त्यांनी संसदेवरती हल्ला केला होता दहशतवादी हल्ला त्याच्यासाठी राष्ट्रपतींकडे त्याची शिक्षा अफजलपूर या दहशतवाद्याची शिक्षा रद्द व्हावी यासाठी मागणी केली होती. आमचा प्रश्न आहे ह्या इथे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना किंवा उभाटाला वगैरे आता ते मार्ले यांचं किंवा आतिशी मार्ले यांचं याला विरोध करणार आहात का? तर ह्या सगळ्या मुद्द्यासाठी तुम्हाला मी पत्रकार परिषद बोललो होते. कुठले काही आपला प्रश्न सर पत्रकार परिषद घेतलीत आपण दावा केला महायुती राज्यात 209 ठिकाणी आघाडीवर आहे किंवा त्या ठिकाणी विनिंग प्रोबॅबिलिटी आहे. काय नेमका आपण सर्वे केलाय इंटरनल सर्वे होता की खाजगी एजन्सी केलाय काय नाही? हा आमच्या महायुतीच्या वतीचा अंतर्गत सर्वे होता कारण की लोकसभा निवडणुकीच्या नंतर आम्ही या सर्वेला सुरुवात केली होती. प्रत्येक मतदारसंघामध्ये आमचे समन्वयक असतील स्थानिक कार्यकर्ते नेते असतील विविध पक्षांचे त्यांचे आणि त्या संदर्भात लोकांचा नेमका काय कल आहे एकंदरीत काय विषय होते असे सगळे केल्याच्या नंतर एकूणच आमच्या ह्या अंतर्गत सर्वेमध्ये जो कल आलेला आहे की 209 जागांवरती महायुतीला अनुकूल असं वातावरण आहे. जागा वाटपाचं काय सूत्र ठरलंय का किंवा कशा पद्धतीने ठरू शकतं ते आता जसं तुम्ही पाहता माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ज्याचा स्ट्राईक रेट जास्त असेल किंवा ज्या संदर्भात जिथे ज्याचे आमदार स्थानिक म्हणजे सिटिंग आमदार असतील आणि बाकीच्या गोष्टीवरती तसं महायुतीमध्ये जागा वाटपाच्या बद्दल कुठलाही वाद नाही आहे आणि अतिशय सुरळीत पद्धतीने येत्या काही दिवसातच जागा वाटप होतील. सुनील केदार यांच्याबाबत आपण एक या ठिकाणी प्रतिक्रिया दिली काय नेमकं तुम्ही पाहताय की जसं जसं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळतोय. आजचा आकडा असं सांगतोय की 1,60,00,000 बहिणींना त्या संदर्भातला लाभ मिळालेला आहे आणि येणाऱ्या ह्याच्यामध्ये आणखी काही लक्ष बहिणींना त्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. हे बघून विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि विदर्भातले काँग्रेसचे जे नेते आहेत भ्रष्ट नेते त्यांना म्हटलं पाहिजे खऱ्या अर्थानं कारण की नागपूर जिल्हा बँकेच्या घोटाळ्याचे त्यांच्यावरती आरोप आहेत. ते सुनील केदार यांनी वक्तव्य केलेलं आहे की आम्ही सत्तेत आलो तर लाडकी बहीण योजना आम्ही रद्द करू. पण त्यांना आम्ही सांगू इच्छितो की ह्या असे कितीही कंस किंवा कंस मामा आणि सावत्र भाऊ जरी आले तरी महाराष्ट्रातल्या बहिणींचा लाडका भाऊ माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत आणि ते अशा पद्धतीनं लाडकी बहीण योजना ही काय रद्द होऊ देणार नाही.
अंबरनाथमध्ये आनंदाचा शिराचा अपहार करताना काही लोकांना पकडलं, गुन्हा दाखल झाला. यामागे रॅकेट असल्याचं सध्या बोललं जात आहे अंबरनाथ शहरात. पोलिसांना काही मागणी करणार आहात का रॅकेट रोखण्याची? असं कुठल्याही गोरगरिबांना मिळणाऱ्या लाभाच्या संदर्भात कोणी जर अशा पद्धतीचा काळाबाजार करत असतील तर त्याचे माननीय मुख्यमंत्र्यांचे तिथून स्टँड बाय ऑर्डर्स आहेत की लगेच त्याच्यावरती गुन्हा दाखल करा, त्याला त्या पद्धतीनं लगेचच्या लगेच त्यावर कारवाई करा. त्यामुळे याच्यामध्ये मागे घेण्याचा काही प्रश्नच नाही. त्यांच्यावरती कारवाई केलीच पाहिजे, कारवाई झाली पाहिजे. आमचे स्थानिक आमदार जे आहेत बालाजी किनीकर यांनी त्याच्या संदर्भातला गंभीर दखल घेऊन त्या संदर्भातले जी काही कारवाई आहे आणि ज्यांना समज द्यायची आहे अधिकाऱ्यांना त्या संदर्भात त्यांचं बोलणं झालेलं आहे. काय रे सर, आपण देखील पूर्वश्रेणीचे पत्रकार. बदलापूरच्या घटनेनंतर जे पत्रकारांवर आरोप किंवा प्रत्यारोप किंवा खोटे गुन्हे दाखल झाले, हे पत्रकार म्हणून काय वाटतं? मला असं वाटतं की असं पत्रकारांवरती गुन्हे दाखल झाले असतील किंवा काय त्या संदर्भातली माहिती आत्ता माझ्याकडे नाहीये, पण असे झाले असतील तर त्या संदर्भात नेमकं पोलिसांनी त्यांच्यावरती गुन्हे का दाखल केले किंवा काय गोष्ट आहे त्या संदर्भातली मला माहिती घेऊनच त्याच्यावरती बोलता येईल. विरोधकांचं असं म्हणणं आहे की लाडकी बहीण योजना ही निवडणुकीच्या पूर्व काळात दिलेली मतदारांना एक लाच. आता यापूर्वी काँग्रेसने 60 वर्ष वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना दिल्या, त्या मतदारांना लाच होत्या का? तर हा सगळा नाही का म्हणजे एकंदरीत विरोधकांना आता त्यांचा पराभव दिसू लागलेला आहे. आणि महाराष्ट्रातले आता तुम्ही पाहत असाल लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रातून ज्या पद्धतीनं प्रतिसाद मिळतोय त्यानं त्यांच्यावरती त्यांना भीती वाटते की येणाऱ्या काळामध्ये आपलं सरकार परत येणारच नाहीये आणि परतच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं सरकार येणार आहे. त्यामुळे त्यांना हे अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप करत असतात. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद.